नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅक्ट स्टोरीवर. या चॅनलवर आपण हास्यकथा, भयकथा, बोधकथा घेऊन येत असतो. मित्रांनो, आपल्याला अशा कथा ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची ही कथा नसून राजेश नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरला आलेला सत्य अनुभव आहे. चला तर मग आजचा अनुभव त्यांच्या शब्दात. माझं नाव राजेश आहे. मी एक ट्रक ड्रायव्हर आहे. गेल्या 10 वर्षापासून मी ट्रक चालवतो. मी मूळचा तसा रत्नागिरीचा. मला एक दिवस पटना बिहारचे भाडे मिळाले. तसा मी ते भाडे घेऊन पटण्याला गेलो. माझ्यासोबत माझा संतोष नावाचा क्लिनरही होता. आमची गाडी आता पटण्याला एका कंपनीमध्ये पोहोचली होती. कंपनीचा माल असल्याने आम्हाला 2 दिवस लागणार होते. आज आमचा शेवटचा दिवस होता. आज रात्री आमची गाडी खाली होणार होती. म्हणून मी मालकाला फोन केला की उद्या आम्ही परत यायचे का, आज गाडी खाली होणार आहे. मालकाने सांगितले की उद्या सकाळी फोन करतो. दुसऱ्या दिवशी मालकाने काही ट्रान्सपोर्टला विचारून मला फोन करून सांगितले की पटण्यामधून गाडी लोड करायची व दिल्लीचे भाडे आहे, तुम्ही ते दिल्लीला घेऊन जा, बाकी पुढचं पुढे बघू. दिलेल्या ठिकाणी आम्ही गाडी लोड केली. गाडी लोड करता करता संध्याकाळचे 6 वाजले होते. तसा मला संतोष म्हणाला, वस्ताद, आपण आता रात्रीचे जेवण करूनच निघूयात. मी हो म्हणालो, कारण गाडीचं डिझेल पाणीही करायचं होतं आणि गाडी साफसफाई करायची होती. ते करून आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण घेतले आणि रात्री 9:30च्या दिशेने आम्ही दिल्लीला जायला निघालो. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे गाडीचा स्पीडही कमी होता. पटना सोडून आम्हाला आता 2 तास झाले होते. आता जोराची हवा सुटली होती. थोड्याच वेळात जोरदार पाऊसही सुरू झाला. समोरचा रोड व्यवस्थित दिसत नव्हता. रोडही तसा थोडा खराबच होता, म्हणून मी गाडी खूप हळू चालवत होतो. रस्त्यावर कुठेही दूरपर्यंत एखादा ढाबा किंवा हॉटेल दिसत नव्हते जिथे आम्हाला थांबता येईल. त्या रोडने आम्ही पहिल्याच वेळेस प्रवास करत होतो. थोड्या अंतरावर गेल्यावर रस्त्याच्या बाजूला एक छोटे हॉटेल दिसत होते. मी तिथे गाडी उभी केली व चहा पिण्यासाठी आम्ही हॉटेलवर गेलो. तोपर्यंत पाऊसही थांबेल आणि थोडा आरामही होईल. हॉटेलवर कोणतेच गिऱ्हाईक नव्हते. हॉटेलचा मालकही किंवा कोणी वेटरही तिथं दिसत नव्हतं. फक्त एक काउंटर, बाजूला थोडंसं स्वयंपाक बनवायची जागा होती आणि 4-5 खुर्च्या होत्या. 1-2 टेबल होते. म्हणून मी आवाज दिला, कोई है क्या. तेवढ्यात मी 2 वेळेस आवाज देऊनही कोणी आला नाही. तेवढ्यात एक वयस्कर माणूस आतल्या खोलीतून बाहेर आला आणि त्याने विचारले, क्या चाहिए साहब. मी म्हटलं, चाय है क्या. त्यांनी होकारार्थी मान हलवली. मी म्हटलं, 2 चाय दे दो. 2 चाय. आणि मी त्याला विचारलं की भाई यहाँ से दिल्ली कितना पडता है. तर तो काही बोलला नाही. तो 4-5 कप्पा घेऊन तसंच आतल्या खोलीच्या दिशेने निघाला. तोपर्यंत संतोष मला म्हणाला की वस्ताद, जर पाऊस थांबला नाही तर आज आपण इथेच गाडीत मुक्काम करू आणि पुढचा प्रवास सकाळी बघू, सकाळपासून सुरू करू. तो बराच वेळ झाला, पण तो काही चहा घेऊन आला नाही. म्हणून संतोषने त्याला बराच आवाज दिला, पण तो काही येत नव्हता. म्हणून त्याला पाहायला संतोष त्या आतल्या खोलीत गेला. बराच वेळ झाला, पण संतोष काही अजून परत आला नव्हता. आता मी संतोषला आवाज देऊ लागलो, पण संतोषचा काही प्रतिसाद येत नव्हता. मी उठून आतमध्ये त्या खोलीच्या दिशेने निघालो आणि खोलीत गेलो तर ती खोली नसून एक लांबी अंधारलेली गूळ होती. मी मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि त्या प्रकाशात मी पुढे चालत होतो. पुढे खूप अंतर आल्यानंतर थोडा वेळ मला एक भिंत दिसली. पुढे रस्ता बंद होता आणि बाजूला एक खोली होती. त्या खोलीमधून संतोषचा विव्हाळण्याचा आवाज येत होता. मी आतमध्ये खोलीच्या दिशेने आतमध्ये गेलो. आतमध्ये जाताच बघतो तर काय, समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखाली जमीनच सरकली. एक काळा कुट्ट 6 ते 7 फूट उंचीचा धिप्पाड राक्षसारखा भयानक प्राणी. तो माणूस होता का जनावर हे मात्र स्पष्ट कळत नव्हते किंवा दिसतही नव्हते. तो संतोषला उचलून घेऊन त्याच्या हाताला चावा घेत होता व त्यातून येणारे रक्त तो पिळत होता. ते रक्त पीत त्याच्या तोंडातून ते रक्त बाहेरही खाली गळत होते. संतोषचे डोळे बंद होते. तो फक्त ओरडत होता. मी आजूबाजूला काही काठी वगैरे दिसतं का ते बघू लागलो. तर एका कोपऱ्यात एक लाकूड पडलेलं होतं. ते घेऊन मी त्या जनावराकडे, का माणूस का भूत काय असेल त्याच्याकडे धावलो. माझी तर हिंमतच होत नव्हती, पण
संतोषची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. त्याचा जीव वाचवणं गरजेचं होतं. मी सगळा जोर एकवटून त्या प्राण्यावर हल्ला केला, पण तो अचानक गायब झाला व ते लाकूड संतोषलाच लागलं. मार लागता संतोष जमिनीवर कोसळला आणि त्याची शुद्धी हरवली होती. मी त्याला हलवून उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही उठेना. म्हणून मी त्याला खांद्यावर घेतले व बाहेर निघालो. त्या बोळीतून निघता निघता मी खूप घामाने ओला झालो होतो आणि चालून चालून मला दमही लागला होता. चालता चालता पुढे रस्ता बंद झाला आणि बाजूला एक खोली होती, म्हणून त्या खोलीत जावं लागलं. आतमध्ये जाऊन बघतो तर काय, तेच लाकूड मला तिथे दिसले. आम्ही परत फिरून त्याच खोलीत आलो होतो. आता त्या खोलीत चित्रविचित्र आवाज यायला लागले होते. तेवढ्यात माझ्यासमोर एक काळी आकृती उभी होती. मी खिशातून मोबाईल काढण्याचा प्रयत्न करत होतो. मोबाईल काढला, पण मोबाईल काही चालू होत नव्हता. का कुणास ठाऊक. त्या मंद प्रकाशात ती आकृती पूर्णपणे दिसत नव्हती. आता ती आकृती जमिनीवर वाकली आणि जनावर जसं 4 पायावर चालतं तसं ती आमच्याकडे येऊ लागली. मी संतोषला खांद्यावरून खाली उतरवले आणि मीही मागे सरकून बसलो. ती आकृती आता जवळपास माझ्याजवळ आली होती. मला काय करावे काहीच कळत नव्हते. माझ्याकडे कुठलेही हत्यार नव्हते, म्हणून मी जोरजोराने हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. मला कोणीतरी सांगितलं होतं की हनुमान चालीसा म्हटली की भूतखेत जवळपास येत नाही. मला हनुमान चालीसा तोंडपाठ होती, कारण मी रोज ती वाचायचो. जसजसं ते मी हनुमान चालीसा म्हणू लागलो तसं तसं ती ओरडायला लागली. त्या भयानक आकृती काय जे असेल तिला खूप त्रास व्हायला लागला. तिच्या चित्रविचित्र ओरडण्याने अंगावर काटा येऊ लागला आणि मी जसं जसं जोर वाढवत होतो, आवाज वाढवत होतो, तर ती क्षणार्धात गायब झाली. मी संतोषला परत खांद्यावर उचलून घेतले व हनुमान चालीसेचे पठण चालूच ठेवले. त्या खोलीतून परत बाहेर आलो आणि आल्या त्या दिशेने परत निघालो. आता आम्ही खोलीच्या त्या हॉटेलच्या बाहेर आलो होतो. बाहेर पाऊस अजूनही चालूच होता. तसंच बाहेर आल्यावर मला थोडं बरं वाटलं. मोकळी हवा लागली होती. मी चिखलातून बाहेर ट्रककडे जायला निघालो तेवढ्यात माझे कोणीतरी मागून पाय ओढले आणि आम्ही दोघंही जमिनीवर पडलो. जमिनीवर पडतच आता मात्र आपलं काही खरं नाही, मला असं वाटून गेलं. मागे वळून बघतो तर कोणीच नव्हतं. मी लगेच उठून संतोषकडे धावलो व त्याला हलवण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याला हलवत असतानाच आता त्याला थोडी जाग आली होती, कारण त्याच्या चेहऱ्यावर पावसाचे पाणी पडले होते. त्याने मला लगेच विचारलं, वस्ताद आपण इथे काय करतोय, ते या चिखलात आणि पावसात. त्याला मागचं काही आठवत नव्हतं. तो सगळं विसरलेला होता. मी त्याला उभं केलं आणि आम्ही दोघंही त्या हॉटेलकडे वळून पाहिलं तर ती हॉटेल नव्हतीच. ते फक्त एक पडकं खंडर होतं आणि त्या खंडारावर ती बाई उभी होती. तिचे केस मोकळे होते, खूप लंबे हात होते, पण तिला डोळेच नव्हते. लकलकणाऱ्या कडकडणाऱ्या विजेच्या प्रकाशात ती स्पष्टच दिसत होती. तिचा तो भयानक चेहराही स्पष्ट दिसत होता. मी लगेच संतोषचा हात धरून ट्रककडे धावलो. आम्ही ट्रकमध्ये तर येऊन बसलो, पण ट्रक चालू होत नव्हता. मी देवासमोर हात जोडून प्रार्थना केली व समोर ठेवलेल्या देवाच्या मूर्तीच्या पाया पडलो आणि सेल्फ मारला. 1-2 सेल्फमध्ये ट्रक चालू झाला. मी लगेच ट्रक हायवेच्या दिशेकडे वळवला तर समोर ती भयानक हाडळ का काय म्हणावं तिला हे मात्र कळत नव्हतं. ती उभी होती. एकटक ती फक्त आमच्या दिशेने पाहत होती. गाडीच्या लाईटामध्ये ती स्पष्टच दिसत होती. तेवढ्यात संतोष मला म्हणाला, वस्ताद थांबू नका, डायरेक्ट तिच्या अंगावरून गाडी घाला, जाऊ द्या. तो जोरजोरात ओरडत होता. तसा मी एक्सलेटर पूर्ण पाय दिला व एक्सलेटर दाबला. गाडी जोराने हायवेकडे वळाली. ती गाडी खाली तर आली होती, पण धडकण्याचा आवाज काही आला नाही. आता आम्ही हायवेला लागलो होतो. मी मागे आरशात पाहिले तर ती आमच्या गाडी मागे जोरात धावत येत होती. मी परत हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. आता आम्ही बरेच दूर आलो होतो. समोर एक मोठं गाव लागलं. तिथे काही हॉटेल चालू होत्या. तिथे वर्दळी होती. तिथे मी संतोषच्या हाताची पट्टी केली आणि त्या रात्री आम्ही तिथेच मुक्काम केला. या गोष्टीला आता 7 वर्षे उलटून गेली, पण तो प्रसंग आठवला तर आजही अंगावर काटा येतो. पहिले माझा भूतानखेतांवर विश्वास नव्हता, पण त्या रात्रीचा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा मला त्याचा साक्षात्कारच झाला. पण देव आहे ही जाणीवही झाली. बजरंगबलीने आम्हा दोघांचे प्राण वाचवले होते. तर मित्रांनो, हा आजचा अनुभव आपल्याला आवडला असेल
तर खाली सबस्क्राईबचे बटन आहे, तेवढे दाबायला मात्र विसरू नका. आम्ही अजून चांगल्या कथा आपल्यासाठी घेऊन येत आहोत, तर कृपया सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, देव आहे, आपला फक्त विश्वास पाहिजे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.